बाहेर आम्ही फुगडे घालत होतो आणि ही हैसर काय करतात? अभिराम भाऊजी बायलेक शोधत होतास ना? काय चाललं आहे आता सणासुदीच्या दिवसात नायकांच्या धाकट्या सुनीची थेरा बघूची असत? काय गो सांग, काय करी होतस? आम्ही बाहेर ते फुगडे घालत होत आणि तुझा काय चालला होता? हैसर ह्याच्या वांगडा फुगडे घालत होत. ഭഗവാനെ നീങ്ങളെന്തോ പോയില്ലേ? काय गो देवाच्या पाया पडतं स्वतःच्या कर्मावर पांघरून घालूसाठी? अभिराम भाऊजी आता सगळं स्पष्ट झालेलं असा. आय बघितलास ना सुनेचे पराक्रम? मी सांगी होतय, माझ्यावर विश्वास नाही ठेवला. माझं घोळ सांगी होतो पण ते का बेवडा म्हणून खोटा ठरवलास? काय गो पूर्वा चुलतीची लय बाजू घेतस ना? बघितलंस काय काकीचे पराक्रम असत ते? अगो घरात काय चालला तिची तरी लाज बाळगायची. सरिता मी अजिबात काय बोलू नको. आपलाच नाना खोटा म्हटल्यावर तुमका तरी आता काय दोष देणार? हे बघ सयाजी तोंड बंद ठेव. आये आता कळता ना तुमका? नैवेद्याचा ताट सयाजीरावांका कित्याक दिलांता? काय ताई नशिबा त्या बायकांका बाहेर काढलास. काय लाज रवली असती नायकांची. आता गप कित्या बोला, आता बोला. ചേട്ടത്തി അമ്മ, ചേച്ചി, അമ്മ, പൂർവൻ ഞാനൊന്നും ചെയ്തിട്ടില്ല. ഭഗവാനാണ് സത്യം. വേണമെങ്കിൽ കയ്യും വയ്ക്കാം. कावेरी थांब. देवाची शपथ घ्यायची काही गरज नाही. जे खरं आहे ना ते खरं आहे आणि खरं कोणीही बदलू नाही शकत. काढा अभिराम भाऊजी बाहेर. बहिणी, हा हात ना आयुष्यभर हातात घेण्यासाठी धरलाय, घरातून बाहेर काढण्यासाठी नाही. आणि देवाची खोटी शपथ माझी कावेरी नाही घेणार. मला माझ्या बायकोवर विश्वास आहे. नायकांच्या घराण्याचं नाव खराब होईल असं ती काहीच नाही वागणार. तेव्हा खबरदार खबरदार तिच्या चारित्र्यावर चिखल उडवण्याचा प्रयत्न केलास तर. अरे अभिरामा इतक्या सगळा बघलस तरी तुझे डोळे उघडात नाही. आये अगे तू तरी सांगते का काहीतरी? काय समजवायचा? सोन्यासारख्या माझ्या सुनेच्या मागे उभा राहा नको म्हणून माझ्या लेकाक सांगायचा की तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांचो सुखान चाललेलो संसार मोडायचो. एवढा सगळा करून आम्हीच वाईट? होय तुम्हीच वाईट असास. आता ती दोघा आत होती आणि दरवाजा वाजवीत होती आणि दारात कडी होती. म्हणजे तुमच्यापैकीच कोणीतरी कडी लावलेली असतात ना. अगे पण अशी कडी कोण लावतलो? वय आता कळाच सगळा. आज काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. वय त्या नारळावर ठेवा सगळ्यांनी हात आणि सांगा मी कडी लावूक नाही. माझी सून पवित्र असा आणि तिच्या वाट्यात कोण गेला ना तर ह्यो जो बसलेला हा ना तो काय करायचा ना त्या बघित. मनात पाप नसात ना तर ठेवा नारळावर हात. अरे सगळ्यांनीच हात ठेवायला हवाय ना.
आई ये तू पण ठेव हात. ठेवताय माका नको शिकव. माका शिकवता फुगडं झालं फुगडं झालं. फुगड्या फुगड्या बघू शकतो का? माका आधी सांग, पडवीतल्या आतल्या दाराची कडी तू लावलंस ना? नाही मी मागच्या दाराची लावलंय कडी. म्हणजे आतल्या दाराची कडी पण तूच लावलंस काय? ह्या गोंधळ घालून ठेवलंस ना सगळं. अरे तुझ्यामुळे हैसर काय झाला तर तुका माहिती आहे? तर माग काय माहित. अभिराम भाऊजी बघितलास ना, काय ह्यांनीच गोंधळ घालून ठेवला ना सगळं. खुळा याच्या काय लक्षात राहता? थांब, ते का मध्ये ओढू नको. पांडू ये, हाय सर ये ये. हा, आणि वैत्या नारावर हात ठेव. नाही देव मका शिक्षा करत ना. अरे तू काय नाही ना केलास, मग तो काय एक करतलो नाही तुका. हा, देवासमोर ना खराच बोलायचा. खरा बोलूचा असता. हा बोल, खरा बोलायचा. जा, ठेव. मी काय नाही केलं मी. होय रे बाबा, तू काय नाही केले. हा नाही. हा घे संत्रा घे. हा जा संत्रा घे. हा संत्रा घे आणि जा. हा जा खा. हा बाहेर बसून. घे. काय होतं तुका? चक्कर येतं. चल आज चल आज चल आज चल चला आज चल चला. सयाजी चला. अरे किती माझ्या पोराच्या मागे लागले सगळे. आई तू नको काळजी करू. हे बघ, मी कावेरी सोबत या आधी पण होतो आणि या पुढे पण राहणार. आणि जे सत्य होतं ते समोर आलंच ना. राहिला प्रश्न सुशल्याचा आणि सयाजीचा. बाप्पा गेले की ते पण जातील. परत इथे येण्याचा प्रश्नच नाही. गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी. अरे पांडू, नाही येणार आहे गणपती. नाही येतलो तो. कधी कधी ना कौतुक वाटतं या आयुष्याचं. जग एका बाजूला आणि हे एका बाजूला. म्हणजे आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याची कल्पना नसणं, हे पण किती चांगलं आहे नाही का? चाललंस ना आज. पुढच्या वर्षी परत ये असं मी तुका नाही म्हणू शकणे. बरीच वर्ष या घरात तू बसले नाही होतस, पण आता आमका सगळ्यांका वाटा होता तुका घरात आणू म्हणून तू येलय. आमच्या सर्वांकडसून तुका तुझी सेवा करून घेऊची होती म्हणून तू येलस. पण ही खेप शेवटची बाबा. या घर असात नसात माहित ना रे माका, पण तू हैसर नाही येतलस. या भिंतीक रंग नाही लागतलो. सगळा आपला असून परक्या होत चाललाय रे. तू येलस ना की कधी जावच नाही असं वाटायचं, पण तुझा आशीर्वाद मात्र आमच्या वांगडा कायमचो होतो. तसोच आशीर्वाद माझ्या लेकरां वांगडा कायमचो असू दे.
आई तुम्ही दोघं इलास आणि करा गरपणीला मका गणपतीची सेवा करूक मिळाली. हयसर बसलो हा ना तुमका काही एक कमी पडूक देवचो नाही रे. सुखी ठेव रे बाबा, सगळ्यांका सुखी ठेव. काय चाललंय सरिता हे? बसा बसा बसा. बस बस. ह्या काय तयारी नाही केलास? हा, तयारी नाही केलास? मी करू खोई? मी करतोय ना. काय चाललंय काय? अगो बस ग, कळत आला. येऊ घे हा. बस बस तू बस. वटीचं सामान खया ता काय थैसर हाडून ठेवलोय? थय. हा, तुका सांगतय सुसल्या, महागातलो ब्लाउज पीस हाडलाय मी. होय, हा, ओटी वगैरे कशाला आता? अगो माहेर वाशनीची ओटी भरूची असता. या वाड्यात तुमका कुणी मान नाही दिला ना तरी आम्ही देतलो. काय व छायताईनू? खरा बोलला अगदी. अगो वाड्यातल्या लोकांनी लेकीची आणि सुनेची काय केले नाही तू बा, म्हणजे तुझी काय करतले ना म्हणून मीच म्हणलोय सरिता बर माहेर वाशनीची ओटी. मला ना त्या म्हातारीला या वाड्यातून बाहेर जाताना बघायचंय. तिचे डोळे जेव्हा असे भरलेले असतील ना तेव्हा सगळ्यात जास्त आनंद मला होणार आहे. आणि त्याच दिवशी माझ्या आईच्या आत्म्याला पण शांती मिळणार आहे. नायकांनी ज्या वाड्यात तिला येऊ दिलं नाही ना त्या वाड्यातून नायकच निघून जातील आता. ह्याच दिवसाची वाट बघते मी. मग ही त्या दिवसाची वाट बघीत हैसरच बसान राहतलो. तसा नय काय सा राग कोणावर आहे असा नाही. त्याचा विसर्जन सावशीत चांगला हो खोया. अगदी बरोबर आहे. त्या गणपती बाप्पाच्या कृपेमुळेच आमचे सुटून इले. म्हणजे मी काय केलं नाही? अगं नाही नाही तसा नाही म्हणजे ते ना तुका बुद्धी दिल्यान असं ते का म्हणूच असा. होय होय असाच म्हणूचा होता बघा. छायताई ओटी पिशवीत भरून देते. पिशवी खया. काय हाय घेऊन बसलोय? जा घेऊन ये जा. ही गणपतीची शिदोरी असा. हा ठेवतायस. शिदोरी? अगो आपल्या घरात सून कोण प्रवासात गेलो तर ते का आपण खाऊक देतो ना तसो ह्यो पण आपल्या घरातलोच असा ना. मग ते का प्रवासात खाऊक देऊक होय ना. अभिरामा अरे झाली काय सगळी तयारी? हा तयारी झाली आहे. नारळ लागतील आपल्याला. बर घेऊन येत आहे मी. कावेरी चल माझ्या वांगडा. अभी ഒന്ന് നോക്കിക്കോ. या दर्शन घ्या. आज बाप्पा निघालेत. मला बोलायचंय तुझ्याशी. बोला ना. छान झालाय गणपती. बरं वाटलं इथे येऊन. तसं म्हणजे आमचं राहण्याचं प्लॅनिंग नव्हतं पण वेळच अशी आली की मग राहावं लागलं. काल रात्री जे घडलं. राहू द्या तो विषय नको आता. खरं तर माझा काहीच दोष नव्हता. मला माहिती आहे सगळं. मुळात काय माझा माझ्या बायकोवर फार विश्वास आहे. त्यामुळे तुमच्यावर आरोप घ्यायचा काही प्रश्नच येत नाही. तरी तुम्हाला गिल्टी वाटत असेल तर बाप्पासमोर डोकं ठेवा. तो सगळं पोटात घेतो. गणपती बाप्पा या. या पाया पडून घ्या सगळ्यांनी.
सगळ्यांका सुखी ठेव. घरातली वाईट शक्ती बाहेर जाऊ दे. सगळी तयारी झाली ना? हो, तयारी झाली. बरा, प्रसादाची पिशवी घेतली आजी. बरा. नदीवर नीट पूजा करा. हा अम्मा हा अम्मा वर्णिल्या अगं असं घर बंद करून नाही जात आहे. कुणाला तरी थांबावं लागतं घरात. ഹാ അബി ഞാൻ എന്താ പറയണ അമ്മ, ഞാൻ ഇവിടെ നിക്കാം, അമ്മ പോയിക്കോ. ഈ വീട്ടിലത്തെ ലാസ്റ്റ് ഗണപതിയല്ലേ, അപ്പൊ അമ്മ പോയിക്കോ. ती म्हणते की ती थांबते घरात, तू चल आमच्या सोबत. शेवटचा गणपती आहे ना, चल. अरे बाबा, मी नाही, तुम्ही जावा. अम्मा तुम्ही जा. आहे मी. आई चल आता, चल चल. बरं, साहेब येते मी. जरा छायाताई, कावेरी एकटाच राहूचा म्हणता. हा वाटता तरी तसाच, पण आपण किती काळजी करू खोई. तो काय सयाजी आपल्या वांगडात चाललो. गो थांबली बघती, बहुतेक आपली वाट बघतो. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती